हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 36. स्वामीजी म्हणतात, तरुण मंडळी व्यवहारामध्ये कमी पडतात. तेवढी परिपक्वता विचारात नसते. 18व्या वर्षी तुमच्या विचारात परिपक्वता असती तर तुम्ही लग्नाच्या फंदातच पडला नसता. मी त्यांच्याकडून तुमच्या इतकी अपेक्षा ठेवत नाही. व्यवस्थित राहणं, वागणं, टापटीप, स्वच्छता, नीटनेटकेपणा या बाबतीत तुमच्या एवढी कुठल्याच मुलाकडून अपेक्षा नाही. माझ्याशी सर्वांचे व्यवहार एका वेगळ्या पातळीवरचे असतात, पण लोकांमध्ये कसं वागावं हे कळायला त्यांना अजून 15-20 वर्ष जायला पाहिजेत. माझ्यापुढे तोच प्रश्न आहे. परिपक्व बुद्धीची व्यक्ती पाहिजे, त्याची साधना पाहिजे, प्रकृती अनुकूल पाहिजे, व्यवहार हा व्यवहाराच्या पातळीवर राहतो. त्याच्यापेक्षा ज्या मोठ्या पातळ्या योगाची, ज्ञानाची, ती उंची गाठायला पाहिजे. लहान वयात तशी माणसं तयार होत नाहीत आणि मोठेपणी 50पर्यंत जी प्रकृती चालत आलेली असते ती बहुधा प्रतिकूल असते. ती बदलायला कष्ट फार पडतात. तसे कष्ट तू केले आहेस, करते आहेस. तुझं सगळं दुःख, व्यग्रता त्यासाठी आहे. आपण अजून का बदलत नाही असं तुला वाटतं. तेवढी परिपक्वता यांच्यात नाही. मी तशी अपेक्षा त्यांच्याकडून करत नाही. काही मंडळी 40-50 आहेत. त्यांचा भावावेश असला तरी त्यांना भान असतं. काहींना ते भान नसतं तेव्हा पंचायत होते. सुषमाताई म्हणतात, साधनेच्या बाबतीत काय उणीव आहे? स्वामीजी म्हणतात, साधनेच्या बाबतीत तुम्ही उत्तम साधक आहात. आता ज्या पुढच्या पायऱ्या चढायच्या आहेत त्या चढता चढता मनुष्य पूर्ण होतो. त्या पायऱ्यांमध्येच आत्ता जे मी सांगितलं ते आहे आणि हे हळूहळूच जायचं. एकदम जाणं कोणाच्याही बाबतीत शक्य नाही. म्हणून मी नेहमी महर्षी नारदांचं उदाहरण सांगतो. ते म्हणत, माझ्यापेक्षा कोणी लहान बघितला की मी त्याला तुच्छ लेखतो आणि माझ्यापेक्षा अधिक बघितला की त्याचा मत्सर करतो. ही नारदांची स्थिती, मग आपलं काय? म्हणून कोणीही असं समजू नये की मी मत्सर करत नाही, मी कुणाला क्षुल्लक लेखत नाही. ते खोटं आहे. आणि नाही म्हटलं तरी जगाचं आकर्षण आहे. हे मला हवं, हे नको, हे आहे ना. रागद्वेष निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य हाती आले. मग त्याला खिन्नता कधीच स्पर्श करणार नाही. स्वामी स्वरूपानंद जसे असत तसा तो आनंदात राहील. मग देहाची स्थिती काही असो. 60च्या जवळ आलात, आता किती दिवस सायकलवरून फिरणार? एखादं पेट्रोलचं वाहन घ्या. स्वामीजींनी एक दिवस मला सुचवलं. माझ्या लक्षात आलं ती त्यांची आज्ञाच होती. त्याप्रमाणे चेकबुक बरोबर घेऊन मी एका त्यातील जाणकार व्यक्तीला बरोबर घेऊन गेले आणि लगेचच मला नवीन लिवना मिळाली. मध्ये बरीच वर्ष खंड पडल्यानंतर पुन्हा हे वाहन चालवायचं, नवी कोरी गाडी आणि ती स्टँडवर घेण्याचं तंत्र न जमल्यानं प्रथम बरगड्यांचे स्नायू दुखावले गेले. मला वाटलं स्वामीजी आता लिवना नको म्हणतील, पण तसं लक्षण दिसेना. शेवटी एकदा ते तंत्र जमलं आणि मी सायकलऐवजी लिवनावरून सर्व ठिकाणी जाऊ लागले. सॅलिसबरी पार्कपासून संदेश सोसायटी, मुकुंदनगर, मित्रमंडळ सर्व भागात केंद्र सुरू करून तिथं मी प्रवचनासाठी जाऊ लागले. इतरही बरीच कामं करू लागले. संध्याकाळी गर्दीतून वाट काढत अध्यात्म मंगलधामच्या केंद्रावर जाऊ लागले. एक दिवस स्वामीजींनी तिथल्या केंद्रावर सर्वांसमक्ष मला विचारलं, तुम्ही कशा आलात? मी म्हटलं, लुनावरून.
एवढ्या गर्दीत लिवनावरून कशाला यायचं? कुठेतरी पडलात आणि हातपाय मोडला म्हणजे? तुम्हाला अजून खूप काम करायचं आहे. स्वामीजींचं हे बोलणं ऐकून मला आश्चर्यच वाटलं. आतापर्यंत मी लिवना नको म्हणत होते तर मला ती घ्यायला लावली. आता म्हणतात पडलात म्हणजे? पुढे म्हणाले, यापुढे तुम्ही आमच्याबरोबर गाडीतून यायचं. आज ही लिवना कोणीतरी आणून पोचवी. मी बरं म्हटलं आणि तेव्हापासून त्यांच्या गाडीतून माझं येणं जाणं सुरू झालं. काही दिवसांनी मला त्यांचेच शब्द आठवले, मी जे काही करतो बोलतो ते सर्व तिकडून वरून येत असतं. अगदी खरं आहे ते. संपूर्ण शरणागती पत्करल्यानंतर ती व्यक्ती जे काही करते त्याच्या आज्ञा वरूनच येत असतात. ती व्यक्ती स्वतंत्रपणे काही निर्णय घेऊ शकत नाही आणि तशी इच्छाही ठेवत नाही. जे परमेश्वर करील त्याचा स्वीकार आनंदानं करते. आज इथेच थांबूया. यानंतरचा 37वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.